एक राजे अध्याय 19। एलियाने काय काय केले तसेच त्याने सर्व संदेष्टे तरवारीने कसे वधिले हे सगळे अहाबाने इजबेलीस कळविले। तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियास बजाविले की संदेष्ट्यांच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत। हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला। तो यहुदातील बैरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकरास ठेविले। तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला। आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही। तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला। तेव्हा एका देवदूताने त्यास स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा। त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेविली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले। तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला। परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे। त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले। त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला। तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला। तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले। तो त्यास म्हणाला, एलिया, तू येथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर याचविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधिले, मीच काय तो एकटा उरलो आहे, आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत। त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा रहा। तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता। वारा सुटल्यावर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता। भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता। त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली। एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला। तेव्हा त्यास वाणी ऐकू आली, ती अशी, एलिया, तू येथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर याचविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडिले, तुझ्या वेद्या मोडून टाकिल्या, तुझे संदेष्टे तरवारीने वधिले, मीच काय तो एकटा उरलो आहे, आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत। परमेश्वर त्यास म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा। तेथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजाएलास अभिषेक करून अरामावर राजा नेम, निमशीचा पुत्र येहू यास अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम, तसेच आबेल महोला येथील शाफाटाचा पुत्र अलिशा यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम। हजाएलाच्या तरवारीपासून जो सुटेल त्यास येहू मारील, आणि येहूच्या तरवारीपासून जो सुटेल त्यास अलिशा मारील। तरी पण पहा, इस्रायलांपैकी 7,000 बाल मूर्तींपुढे गुडघे टेकिले नाहीत व त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यास मी वाचवीन। तो तेथून निघाला तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला। तो बैलांची 12 जोते चालवून शेत नांगरीत असे, आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता। त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याजवळ टाकिला। तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला। तो त्यास म्हणाला, मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईन। तो त्यास म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले? मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून परतला, आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली
आणि बैलांची आऊते पेटवून त्यावर त्यांचे मांस भाजिले. ते त्याने आपल्या लोकांस दिले. ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला.